संभाजीनगरात ठाकरेंचे नेते अंबादास दानवे आणि भाजपचे आमदार संजय केणेकर यांच्यात चांगलीच झुंपली आहे। संभाजीनगरमध्ये उमेदवारांना काही मंत्री आणि अधिकारी फोन करून धमक्या देत आहेत असा गंभीर आरोप दानवेंनी केलाय। तर वाद घालण्यापेक्षा दानवेंनी जेवढे उमेदवार उभे केलेत तेवढे निवडून आणावेत असा इशारा त्यांनी दिलाय। संभाजीनगरात विशेषतः सत्ताधारी पक्षाचे मंत्री शिवसैनिकांना जे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षावरून उभे आहेत त्यांना दम देण्याचा प्रयत्न करतात, धमक्या देण्याचा प्रयत्न करतात आणि काही अधिकारी सुद्धा उमेदवारांना फोन करतात। मी एवढाच इशारा देतो की घोडा मैदान जवळ आहे, एकेकाचा हिशोब ठेवला जाईल। अधिकाऱ्यांना विशेषतः मी सांगतो, एखाद्याने फोन केला ना तर त्याची नाही मी गाढ व्हावून मिरवणूक काढली तर माझं नाव अंबादास दानवे नाही, लक्षात ठेवा। पक्षाच्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करू नये आणि आमच्यावर चिंतन करू नये। स्वतःच्या पक्षाची परिस्थिती बघावं। स्वतः पक्षामध्ये उमेदवार नाही मिळत आहे उभं राहायला आणि त्यामुळे वरतून परत धमकी देणे योग्य नाहीये। त्यांनी 2.5 वर्षात सत्ता असताना खूप धमक्या दिल्या। यांनी लक्षात ठेवावं की आम्ही आता तुमची धमकी देण्याची ताकद राहिलेली नाहीये, हे विसरून चालणार नाही।